नमस्कार. आदरणीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्वच आपण पत्रकार बंधू भगिनींनो आणि माध्यम प्रतिनिधींचे सर्वांचेच मी मनापासून स्वागत करते. तसेच आपल्याला आजच्या जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देते. उद्या पण महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला या पत्रकार परिषदेच्या आयोजन केलेलं आहे आणि आपण सर्वजण उपस्थित आहात त्याबद्दल सर्वांचे धन्यवादही मानते. आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये विधिमंडळ हे जनतेच्या अपेक्षा, प्रश्न आणि आकांक्षा मांडण्याचं सर्वोच्च व्यासपीठ आहे असं माझं मत आहे. आणि या अधिवेशनामध्ये जनहिताचे विषय, विकास कार्य आणि राज्याच्या प्रगतीशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यावर सखोल चर्चा नक्कीच होईल. अधिवेशनाच्या या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रम ही राज्यातली खरंतर जुनी आणि सकारात्मक परंपरा आहे. हा कार्यक्रम केवळ औपचारिकता नसून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील संवादाचं प्रभावी माध्यम आहे. मतांमध्ये विविधता असू शकते, पण लोकशाहीमध्ये संवाद अत्यंत महत्त्वाचा असतो. जनतेच्या हितासाठी विधायक चर्चा आणि सकारात्मक सहकार्य हे आवश्यक असतं. आणि आपल्याला माहितीच आहे की विरोधकांनी नेहमीप्रमाणे चहापानावर बहिष्कार घातलेला आहे. मात्र मी जास्त याच्यावर बोलू इच्छित नाही, कारण मुख्यमंत्री साहेबांनी सर्व सांगितलेलं आहे. पण माझं मत आहे की संवादाने प्रश्न सुटतात आणि यावर माझा विश्वास आहे. राज्य सरकार विरोधकांच्या प्रत्येक विधायक सूचनांचं नेहमीच स्वागत करत आलेले आहे. जनतेच्या प्रश्नावर चर्चा करून मार्ग काढण्याची आमची नेहमीच भूमिका राहिलेली आहे. आणि राज्याच्या विकासासाठी शेतकरी, कामगार, महिला, युवक, उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विषयांवरती सरकार अधिवेशनामध्ये नेहमीच सकारात्मक भूमिका मांडत आली आहे आणि मांडेल. यंदाच्या या अल निनोच्या प्रभावामुळे राज्यामध्ये अपेक्षित प्रमाणामध्ये पाऊस अद्याप सुरू झालेलाच नाही. अजूनही मान्सूनचा प्रभाव आपल्याला हवा तसा नाहीच आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या घाईगडबडीत पेरणी करण्याचं टाळावं. भारतीय हवामान विभागाच्या म्हणजेच IMD अधिकृत अंदाज घेऊनच पेरणीबाबत निर्णय घ्यावा असं आमचं सगळ्यांचंच मत आहे. आपल्याला माहिती आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते 2 दिवसांपूर्वी ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आला. या हप्त्याअंतर्गत महाराष्ट्रातील सुमारे 51 लाख शेतकरी कुटुंबांचा त्यांच्या खात्यात एकूण 1,817 कोटींची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. सध्याच्या मान्सून आगमनाला उशीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला यामुळे नक्कीच धीर, आधार आणि दिलासा देणारी ही बाब आहे. हे पावसाळी अधिवेशन जनतेच्या अपेक्षांना न्याय देणारं, विकासाला गती देणारं आणि राज्यही त्यांचे निर्णय घेणारे ठरेल असा माझा विश्वास आहे. महाराष्ट्रातील सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार नेहमीच कटिबद्ध आहे. जनतेचे प्रश्न सभागृहात मांडले जातील, त्यावर सगळ्यांकडूनच प्रभावी उत्तरे दिली जातील असा मला विश्वास आहे. आणि बाकी सगळ्याच घटकांवर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेबांनी प्रकाश टाकलेलाच आहे. युनोने हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे आणि महिला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. यांच्या या समीकरणासाठी व अधिवेशनात विधेयक सादर केले जाणार आहे आणि हे अधिवेशन अतिशय सकारात्मक रीतीने पार पडेल असा माझा विश्वास आहे. धन्यवाद.